नमस्कार. आज आपण एका जिल्हा परिषद शाळा कळंबी या गावाला भेट देणार आहोत. या शाळेतल्या अनेक उपक्रमांविषयी जाणून घेणार आहोत. सध्या कोरोनामुळे शाळा बंद जरी असली तरी इथलं शिक्षण शासनाच्या नियमानुसार पालकांच्या इच्छेनुसार चालू आहे. अशी उपक्रमशील शाळा आज आपण बघणार आहोत. विटा महाबळेश्वर मार्गावर असणारं हे कळंबी हे गाव स्वातंत्र्य सैनिकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. शाळेजवळ स्मारक आहे आणि या स्मारका शेजारी असणारी ही शाळा आपल्याला या चित्रामध्ये या व्हिडिओमध्ये दिसतच आहे कशी उपक्रमशील आहे. आपण जाणून घेणार आहोत या शाळेविषयी. सातारा जिल्हा परिषदची शाळा जिल्हा परिषद केंद्र शाळा कळंबी, तालुका खटाव, जिल्हा सातारा. नमस्कार. कुशीसावळी बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण अशा एका नवीन शाळेला भेट देण्यासाठी आलेलो आहोत, ज्यांनी नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलेले आहेत. गेले 1.5 वर्ष झालं शाळा बंद आहेत, परंतु शिक्षण चालू आहे. शासनाचा उपक्रम इथं प्रामाणिकपणे पूर्ण केला जात आहे. अशा शाळेला आपण आज भेट देण्यात आलो. कुशीसावळी जवळच्या कळंबी या गावामध्ये आज आपण आलेलो आहोत. इथल्या शिक्षकांना आज आपण भेटणार आहोत, विद्यार्थ्यांना भेटणार आहोत, व्यवस्थापन कमिटीच्या सदस्यांना भेटणार आहोत आणि जाणून घेणार आहोत यांनी हे उपक्रम कशा पद्धतीने यशस्वी केलेले आहेत आणि विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत, काय फायदा झालेला आहे आणि कशा प्रकारचं शिक्षण चालू आहे. आपण भेटूया इथल्या मुख्याध्यापकांना. चला. प्रथमतः सरांचं कुशीसावळी बातमीपत्रामध्ये स्वागत. सर, सांगा तुम्ही तुमचा परिचय. नमस्कार. मी जिल्हा परिषद केंद्र शाळा कळंबी या ठिकाणी मागील 7-8 वर्षापासून कार्यरत आहे. या ठिकाणी काम करत असताना सृजनशीलता निर्माण व्हावी या दृष्टीने वेगवेगळे उपक्रम या शाळेच्या माध्यमातून आम्ही सादर केलेत, विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवलेत आणि ते विद्यार्थ्यांकडून करून घेतलेत. त्याच दरम्यान आता कोरोना महामारी असल्यामुळं या ठिकाणी शाळा बंद आणि शिक्षण चालू आहे. पण शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाही. अशा वेळेला ज्या विद्यार्थ्यांच्यामध्ये सृजनशीलतेबरोबर बौद्धिक विकास व्हावा या दृष्टीनं आपण प्रयत्न करणं ही आपली आणि आपल्या या काळाची गरज आहे. त्यामुळं आम्ही या विद्यार्थ्यांच्यापर्यंत शासनामार्फत ज्या योजना येतात त्या योजनेच्या माध्यमातून तर पोहोचतोच, परंतु त्याचबरोबर आमच्या स्वतःच्या काही योजना आहेत किंवा स्वतःचे काही उपक्रम आहेत त्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. या उपक्रमांच्या मध्ये अतिशय चांगले उपक्रम या ठिकाणी आम्ही जे राबवले त्यामध्ये कोरोनाच्या पूर्वीच्या काळामध्ये पोळीदान करण्याचा जो उपक्रम राबवला तो अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आम्ही होळीची पोळीदान करणं हा उपक्रमातून अतिशय पोळ्या ज्या जमा झाल्या त्या पोळ्या आम्ही येथील जे गोरगरीब लोक होती किंवा जे ऊसतोडी कामगार होते त्या कामगारांना आम्ही विद्यार्थ्यांच्या मार्फत देण्यात आले. त्याचबरोबर वृक्ष संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. सध्या आपला तालुका जर बघितला तर तो दुष्काळग्रस्त तालुका, पावसाचं प्रमाण कमी, परंतु बुद्धिमत्तेचे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बुद्धिमत्ता असणारे विद्यार्थी या ठिकाणी आहेत आणि त्यामुळं आपण त्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पावसाचं प्रमाण वाढवण्याच्या दृष्टीने शाळा परिसरामध्ये ज्या काही झाडं लावली त्या झाडांना विद्यार्थ्यांनी ज्या राख्या तयार केल्या त्या राख्या बांधल्या आणि त्या राख्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संदेश दिला की ही राखी बांधण्याचं कारण हे आहे की त्या झाडाचं संवर्धन आणि संगोपन करण्याची जबाबदारी त्या विद्यार्थ्याची आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मातृदिन आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आम्ही माता असेल किंवा त्या घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वृद्ध स्त्रिया असतील, बहीण असेल, त्या बहिणीचं किंवा आपल्या वडील असतील, आजोबा असतील यांचं पूजन करण्याची एक प्रथा या शाळेच्या माध्यमातून आम्ही विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवली की ज्याचा फायदा असा झाला की विद्यार्थ्यांच्यामध्ये संस्कारक्षम बीजं लहान वयामध्येच पेरली गेली आणि त्यामुळं विद्यार्थी संस्कारक्षम झाला पाहिजे ही महत्त्वाची बाब या ठिकाणी आपण या उपक्रमातून राबवली. विद्यार्थी नुसता बुद्धिमान होऊन उपयोगाचा नाही तर त्याचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नांची परिणिती म्हणून हे आम्ही उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यामध्ये या सगळं गुण उतरवण्याच्या दृष्टीनं सक्षम झालो किंवा हे गुण त्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम झालो. त्याचबरोबर या कोरोना जो आता महामारी जगामध्ये आलेली आहे त्यामुळे शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांच्यापर्यंत शासनाच्या उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही पोहोचतच आहोत, परंतु आमच्या शाळेचे स्वतःचे काही उपक्रम आहेत की ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्यामध्ये मोटिवेशन मिळावं, प्रेरणा मिळावी. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये अशा काही व्यक्तींना आम्ही ऑनलाईन भेटी घडवल्या की त्या भेटींच्याद्वारे त्या विद्यार्थ्यांच्यामध्ये तशा पद्धतीची प्रेरणा निर्माण व्हावी या दृष्टीने आम्ही प्रयत्न केला. त्यामध्ये स्क्वॉड्रन लीडर असतील त्यांची आपण मुलाखत घेतली. विद्यार्थ्यांच्यामध्ये एक प्राथमिक शिक्षकांच्या पासून एक दूध डेअरीचे चेअरमन होण्यापर्यंत जी काही प्रवास होता तो प्रवास त्यांच्यापर्यंत उलगडला. काही कोरोना योद्ध्यांची आपण माहिती विद्यार्थ्यांच्यापर्यंत दिली.
किंवा काही जे जवान आहेत किंवा ज्या मिलिटरीमध्ये वेगवेगळे ऑफिसर्स आहेत त्या ऑफिसर्सची मुलाखती घेतल्या. विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारून त्यांच्या मनामध्ये असणाऱ्या शंका ज्या होत्या त्या स्पर्धा परीक्षेला जाताना, तर त्या स्पर्धा परीक्षेला जाताना ज्या शंका होत्या त्या लोकांच्याकडून सोडवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला. त्याचबरोबर या शाळेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांच्यामध्ये सहशालेय उपक्रमाच्या दृष्टीनं जे प्रयत्न करण्यात आले होते त्यामध्ये राज्य पातळीवरती गाजलेला जो उपक्रम होता की ज्याचं शिक्षणाधिकाऱ्यांच्या व शिक्षण आयुक्तांनी ज्यांचा हे केलं, म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की शिक्षण आयुक्तांनी तुमच्या ह्या उपक्रमाची पोच घेतलेली आहे. तो उपक्रम म्हणजे ग्रामपंचायत भेटी. आपण ज्या गावामध्ये राहतो त्या गावाच्या स्थानिक प्रशासन व्यवस्थेचा कारभार कशा पद्धतीनं होतो हे त्या विद्यार्थ्यांना कळणं गरजेचं आहे. हा एक उदात्त हेतू मनामध्ये ठेवून विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीला प्रत्यक्ष भेट घडवली आणि त्यातील कारभार कशा पद्धतीने चालतो त्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्याचबरोबर पोस्ट ऑफिस भेटी असतील किंवा गावामध्ये असणाऱ्या ज्या विविध कार्यकारी सेवा सोसायटी असतील, शेततळे असतील, अशा वेगवेगळ्या ह्याच्यातून विद्यार्थ्यांच्यामध्ये सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं होईल त्याचा प्रयत्न करण्याच्या दृष्टीनं आम्ही असे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत. सर, छान तुम्ही माहिती सांगितली. एकंदरीत सर्व उपक्रमाविषयी माहिती वाचकांना मिळाली. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे आणि पालकांचा प्रतिसाद कसा आहे हे जरा सांगा. विद्यार्थी प्रतिसाद जर बघितला तर विद्यार्थ्यांच्यामध्ये मोटिवेट होण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले तर निश्चितपणे विद्यार्थी त्यामध्ये सहभागी होतात. आणि ज्या वेळेला आम्ही अशा ऑनलाईन मुलाखती घेतल्या त्या वेळेला तर विद्यार्थी सहभागी होतेच, परंतु जे शाळेमध्ये आम्ही उपक्रम घेतले त्या उपक्रमामध्ये विद्यार्थी 100% सहभागी होतात. किंबहुना स्वतः त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या पद्धतीची आयडिया लावून ते उपक्रम सादर करण्याच्या दृष्टीने असाच एक उपक्रम मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी पौराणिक वेशभूषेचा आम्ही एक उपक्रम या ठिकाणी घेतलेला होता. तर विद्यार्थी न लाजता, अगदी भिकाऱ्याची भूमिका जरी असेल तर ते न लाजता अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी ती भूमिका पार पाडली. त्याचबरोबर डॉक्टर असतील किंवा पत्रकार असतील, अशा वेगवेगळ्या भूमिका ज्या समाजामध्ये आहेत, फॅन्सी ड्रेसपेक्षा ह्या पौराणिक आणि विद्यार्थ्यांना ज्याच्यामध्ये रस आहे अशा जर भूमिका आपण केल्या तर विद्यार्थी त्यापर्यंत जाण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न करू शकतात. 1ली ते 7वी शाळा आहे. किती शिक्षक सर? पात्र शिक्षक 5 आहेत, परंतु आम्ही 3 जणच आता मागील 3 ते 4 वर्ष या ठिकाणी काम करत आहोत. काम या ठिकाणी 3 शिक्षक काम करत आहोत. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही 3 शिक्षक जरी कमी असलो तरी 100% प्रयत्न करतो आम्ही त्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचतो. ऑनलाईन तास आता संध्याकाळी घेता का सकाळी? संध्याकाळी घेतो, कारण दिवसभर हे तर या गावातली लोकांचा जर विचार केला तर ते सगळे शेतीवर उपजीविका करणारी लोक आहेत. त्यामुळं संध्याकाळी आम्ही 6 ते 9 वाजेपर्यंत सर्व शिक्षकांचे वेगवेगळ्या पद्धतीनं तास चालू आहे. सर, तुमच्या सगळ्या उपक्रमांना आमच्या शुभेच्छा. नमस्कार. आपल्याकडे शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आलेले आहेत. सरांचा परिचय सर करून देतील. नमस्कार, मी राजेंद्र कृष्ण फडतरे. सध्या माझी ग्रामपंचायत सदस्य आणि शालेय शिक्षण समितीचे सदस्य म्हणून मी कार्यरत आहे. सर, कशा प्रकारे या शाळेचं काम सध्या चालू आहे? या शाळेचं काम सध्या म्हणजे 1 नंबरच चालू आहे. ह्या शाळेला पटानुसार शिक्षकांची कमतरता असून सुद्धा टोकड्या कमी शिक्षकात सुद्धा चांगला शिक्षकांच्या ह्याच्यात चांगलं अध्यापन चालू आहे, माध्यम चालू आहे. इथं या शाळेचे मुख्याध्यापक तानाजी थोरवे सर यांनी आज जवळजवळ 6 वर्ष चांगल्या पद्धतीचं काम करून चांगले विद्यार्थी घडवण्याचं त्यांनी ह्या गावासाठी श्रेय दिलेलं आहे. आणि ह्या परिसरात ही असताना केंद्र शाळा आहे. ह्या केंद्र शाळेच्या अंडर बरेच या परिसरातल्या शाळा आहेत, पण तरी पण चांगल्या पद्धतीचं शिक्षण आणि विद्यार्थी घडवण्याचं काम त्या शिक्षक स्टाफनी बरोबर केलेलं आहे. सगळे शिक्षक धडपडी आहेत, म्हणून या भागामध्ये कळंबी म्हटलं की चांगली शाळा, केंद्र शाळा आहे म्हणून म्हटलं जातं. ऑनलाईन मध्ये विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कसा आहे? तुम्ही लोकांना सांगता का बाबा तासाला बसावं किंवा? मी शिक्षण कमिटीचे सदस्य असल्यामुळे मी प्रत्येक भेटणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा वरचेवर सांगत असतो आणि विद्यार्थी सुद्धा चांगला प्रतिसाद देते ते ऑनलाईन शिक्षणाला. बरोबर आहे. धन्यवाद सर. नमस्कार. शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य आपल्याशी संवाद साधणार आहेत. ताई, नक्की कशा प्रकारचा ऑनलाईन कार्यक्रम इथं चालू आहे?
नमस्कार, मी शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष आहे लता गायकवाड. हां ऑनलाईन शिक्षण इतकं छान चालू आहे, हां इतकी मुलांची उत्सुकता, आणि सगळ्यात पहिल्यांदा मी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचं इतकं कौतुक करते की असं शिक्षक मी म्हणजे ऑनलाईन शिक्षण एवढं चाललंय, पण प्रत्येक मुलांचं 8वी 9वी 10वी वाल्यांचं पण बघतोय आणि आमच्या कळंबीच्या शाळेचं सुद्धा बघतोय. तर एवढा जमीन आसमानचा फरक त्याच्यात जाणवतोय की आमचं हे शिक्षक आज म्हणजे ऍक्च्युली ही शाळा बंद पडण्याच्या ह्याच्यात होती, पण हे शिक्षक आले आणि ह्या गावाला इथल्या विद्यार्थ्यांना किंवा ते सर्व पालकांना एक नवी उमेद जागृत केली. आणि आम्हाला असं वाटत होतं की ही शाळा ऍक्च्युली बंद पडेल, पण आता असं वाटतं की ही शाळेतला प्रत्येक विद्यार्थी हा म्हणजे काही ना काहीतरी हा विद्यार्थी बनणार, आणि तो उद्या कोणी जरी बनला तरी तो एकच म्हणणार आहे की आज कोणी मी आहे ते आमच्या थोरवे सरांमुळेच आहे. आपल्या बरोबर काही विद्यार्थी सुद्धा संवाद साधणार आहेत. बाळा, तुझं नाव काय? माझं नाव श्रेया सचिन सगरे. मी इयत्ता 7वीत आहे. मी इयत्ता 7वीत आहे. आमचे थोरवे सर आम्हाला इतकं छान शिकवतात, काहीच कळलं नाही तर समजून सांगतात, खूप काही उपक्रम घेतात. बरोबर आहे. मला सांग, तू ऑनलाईन तासाला उपस्थित असते का?